तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात अनाथ आणि निराधार बालकांना देखील लाडक्या बहीण योजनेचा फटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, एकल पालक अशा 0 ते 18 वयोगटातील बालकांना संगोपनासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति महिना 2,250 रुपये आर्थिक मदत केली जाते। याचे बुलढाणा जिल्ह्यात 6,056 लाभार्थी आहेत, तर राज्यात याची संख्या 1.5 लाखांपर्यंत असू शकते। मात्र या सर्व अनाथ निराधार बालकांना गेल्या 8 महिन्यांपासून आर्थिक लाभ मिळालेला नाही। लाडकी बहीण योजनेचा या सर्व बालकांना फटका बसल्याने एकल पालकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। मध्ये सध्या लाडक्या बहिणीची किती संख्या आहे, किती महिलांनी लाभ स्वतःहून सोडला आणि किती महिला अपात्र करण्यात आल्या? बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6,71,183 अर्ज प्राप्त झाले होते। त्याच्यापैकी छाननी केली असता 6,40,879 अर्ज हे मंजूर करण्यात आले आणि त्यांना लाभ देण्यात येत होता। विविध कारणास्तव ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कागदपत्रांची अपूर्तता असेल किंवा वाहन असेल किंवा एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असेल असे वेगवेगळ्या कारणास्तव 30,304 अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। तसेच स्वतःहून काही लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या वैयक्तिक कारणास्तव असेल किंवा इतर योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने असेल अर्ज रद्द करण्यासाठी आपल्याकडे रिक्वेस्ट केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने खालून अहवाल घेऊन त्या पद्धतीने 390 लाभार्थ्यांचे अर्ज रद्द केलेले आहेत। जिल्ह्यातील इतर लाडक्या बहिणींना काय नेमकं आव्हान? लाडक्या बहिणींना हेच आव्हान असेल की शासनामार्फत लाडक्या बहिणींचा लाभ व्यवस्थित त्यांना विहित मुदतीत जाण्यासाठी तसेच लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी KYC प्रक्रिया सुरू आहे। त्याची मुदतवाढ 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आली असून ज्या लाडक्या बहिणींची अजून KYC प्रक्रिया बाकी आहे तर त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत करून घेणे। तसेच ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती हे मृत्यू पावलेले असतील किंवा घटस्फोट झालेला असेल किंवा इतर कारणामुळे त्यांना KYC अडचण येत असेल यापैकी कारणामुळे तर त्यांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा। सोबत त्याचे मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा कायदेशीर जे प्रमाणपत्र असेल तर ते अंगणवाडी सेविकेकडे सादर करावे आणि KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या।